नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक बा बोधे यांची चंदन बटवा ही कादंबरी. आज भाग पहिला. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. प्राध्यापक बा बोधे लिखित चंदन बटवा भाग पहिला. आमची शाळा आणि पावसाळा एकाच वेळी चालू व्हायचा. भयाण पाऊस. घरावर नुसती शिलंगणाची टिपरी वाजत राहायची. घर तरी कसलं आमचं, चारी अंगानं गळायचं. 2 खाणाचं दगड मातीचं घर. बापूंनी डोक्यावरनं चिखल माती वाहून बांधलेलं. घरात आम्ही 5 माणसं. आई आणि आम्ही 4 बहीण भावंड. सारी लहान. थोरला भाऊ 6वीला, मी 5वीला, धाकटा 3रीला. सगळ्यात धाकटी बहीण म्हणजे घरातलं शेंडेफळ. घर खूप गळायचं. भुई फुगायची. घरभर ताटवाट्या मांडल्या जायच्या. उगवतीकडं तोंड करून एक भंडारी होती. तिला 2च कप्पे होते. 10-12 वर्षाचं पोरगं बसेल एवढा एक कप्पा. वरच्या कप्प्यात गादीवर देव निवांत बसलेले असायचे. गादी खूपच जुनी होती. तिच्या तांबड्या रंगावर पितळी देव उठून दिसत. वरच्या कौलातून पाण्याचा ओघळ भिंतीवरनं खाली आला की सरळ देवावर अभिषेक व्हायचा. वळसा मारून पाणी भंडारीत घुसायचं. मग देवाला भिजवून ओघळ खाली यायचा. पाणी जात्यावर ठिपकत राहायचं. जात्याच्या तळ्या खूपच जड. शेलका गडी वाकेल. गाढवावर जाती टाकून माणसं विकायला येत, पण ती गुलाबी रंगाची जाती आईला आवडत नसत. कुणातरी आडल्या नाडल्या आईबाईचं जातं एस्कळ नावाच्या गावी विकायला निघालंय हे आईला कुठून तरी कळलं. गेली. तसल्या 2 तळ्या डोक्यावर घेऊन आली. आज मला 1 तळी उचलताना घाम फुटतोय. तिने या तळ्या डोक्यावरनं 2-3 मैल कशा आणल्या असतील. खूप कष्ट केले आईने. संसाराच्या चरकात जन्मभर पिळून घेतलं स्वतःला. कोणा भाऊबंधांचा आधार नाही. नवरा उलट्या काळजाचा. नोकरीवर गेला की तिकडंच. मुलाबाळांचं काय झालंय याची त्याला काळजीच नसायची. काय करायचं एकट्या बाईने. समोर सगळे प्रश्नच, तेही उत्तर नसलेले. घराला काय लागत नाही. सगळं लागतं. धान्य लागतं, चटणी मीठ लागतं, कालवणाला काहीतरी लागतं, चुलीला जळण लागतं. त्यात हा पाऊस. बघावं तेव्हा गारोड्यासारखी पुंगी वाजवत असलेला. काय आहे आमच्या घरात. कोपऱ्यात फुटकी घागर बोराटीच्या फेसावर ठेवलेली. त्यात उपट्या शेंगा असत. उपट्या म्हणजे लाल दाण्याच्या. ही घागर जाड जर्मनी वाटीनं झाकलेली असायची. तेवढ्या घागरभर शेंगांवर आम्ही वर्ष काढायचो. लोकांच्या घरात धान्याच्या कणगी भरलेल्या असत. आमची कणीग बघावं तेव्हा तळाला गेलेली असायची. बापू रजेवर आले म्हणजे 2 पोती दाणं घेत मग कणीग अर्धी भरायची. बापूंची पाठ फिरली की मग मात्र 3-3 वर्ष फिरकत नसत. कणीग आपली उपाशी तोंडानं उभी असायची. कशाला आम्हाला धान्य भरायचं जमतंय. मग कधीतरी पैसे येत. पाठोपाठ टपाल यायचं. पैसे पोचताच धान्य भरून ठेवा. कसलं धान्य घेताय. 17 व्याप आई माग. 18 वाटा पैशाला फुटत. सगळे प्रश्नच. आम्हाला पुस्तकं, पाट्या, पेन्सिली, शाई, नीब, टाक, कपडे चोपडे, भाजी भाकरी सगळं लागायचं.
पैसे मागितले की आई खावळायची. जळली तुमची शाळा तिकडं, पेटवा की त्या शाळेला. राज्याला पीठ नाही आणि तुम्हाला पुस्तकं वाचायचं सुचतंय. अरे 5 रुपयात 5 पायल्या दान येत्यान. आईचं खरं असायचं. त्या काळी शाळेची पुस्तकं तशी महागच असायची. इंग्रजीच्या पुस्तकाची किंमत 5 रुपये. ठोकळाच्या ठोकळा पुस्तक. खेड्यातली मुलं पहिल्यांदा इंग्रजी शिकणार, कशी सुटसुटीत पुस्तकं असावीत. असला ठोकळा काय उपयोगाचा. हुशार माणसांची टाळकी सुद्धा घोबडानं घरटी केल्यासारखी बाद झालेली. तेव्हा शासकीय पाठ्यपुस्तक महामंडळ नव्हतं ना, खाजगी प्रकाशक पुस्तकं काढत. तर मी काय सांगत होतो, सगळं घर गाळायचं. घरभर अभिषेक सुरू असायचा. माझी वर्षा 1.25 वर्षाची धाकटी बहीण फाटक्या पटकुरात पडून असायची. पटकुरातला तो गोरापान गोळा टुकू टुकू बघत असायचा. पेटलेल्या चुलीपुढं आई भाकरी थापत असायची. पीठ मळता मळता नजर पोरीवरनं फिरायची. गालाला खळी पाडत तो जीव हसायचा तशी आई मोहरायची. पहिलं दुःख विसरायची. आहे त्यात आनंद मानायची. घराला दार नव्हतं आमच्या. आई पत्र्याचं तुटकं अर्धपान चौकटीला लावायची. वारा भगभगत आत घुसायचा. चूल फरफरायची. गारठ्यात अंगावर काटा फुटायचा. कसं का असेना त्या मालकीच्या घरात जीव रमायचा. आई भाकरीला बसली की आम्ही जर्मनच्या ताटल्या घ्यायचो. ताटात पडेल ते पोटात ढकलायचो. गळणारं ठिपकं भांड्यात आवाज मारायचं. साऱ्या सादऱ्यावर तांबूस डाग उडायचं. आईच्या डोक्यात सतत काळजीनं कुरूप केलेलं. आज भाकरीला पीठ मिळालं, उद्या काय करायचं. आषाढ श्रावणात आईचा जीव फैंगटून जायचा. पावसाळ्यात एखादी मनी ऑर्डर फडफडत आली की आईच्या जीवात जीव यायचा. मग आई चौंडाईला हात जोडायची. न विसरता शनिवारी आम्हाला तेलवात घालायला मारुतीच्या देवळात पाठवायची. कणगीत दाणं आणि गाडग्यात चटणी असल्यावर आसमानाला हात घालण्याची हिंमत तिच्या अंगात संचारायची. आईच्या गरजा मर्यादित. पोरांना 2 वेळेला खायला मिळावं. 2 वर्षातून का होईना एखादं धडूतं कपडा मिळावा. पोरांना वह्या पुस्तकं मिळावीत. गळकं घर शेकरून घ्यावं. दिव्यात रॉकेल असावं. पण ही सगळी सुखं आईला एका वेळेला कधी मिळाली नाहीत. तिला मनासारखं चुलीला जळण कधी मिळालं नाही. तिचा बिचारीचा काय दोष. रानात जळता जळेना एवढी झाडी, पण आम्हा कारट्यांना अक्कल नसायची. उन्हाळा गाठून एखादा करंज तोडावा, फोडून घ्यावा, जांभळी सोंजाळाव्यात, घरातला माळा सरपणानं भरून टाकावा. आम्हाला असलं कधी सुचतच नसे. स्वयंपाकाला कसं चुलफोड जळण असावं. आई वैतागायची. 4 काटक्यांवर पहिल्या 2 भाकरी भाजायची. मग खरकटा हात नाचवत खावळायची. काय माझं मड उचलायला बसलाय का किरड्यानो. चुलीत काय हातपाय घालू आहे माझं. वळू गत्ती गल्लडदो बसलायचा. जळण कोण स्वर्गातनं बाप आणायचं का माझा. आणा जा 4 काटक्या बघून. आता पडल्या पावसात कुठनं जळण आणायचं. आई एखादं काणकं चुलीला लावून तडा तडा बोलायची. मग तीच उठायची. खरकटा हात घेऊन तशीच जायची. पावसात भिजत कोणाच्या तरी कुंपणाच्या 2 काठ्या ओढत आणायची. घरातच मोडायची. घरभर पडलेले काटे आम्ही कोडग्यागत उचलायचो, चुलीत टाकायचो. ते भिजलेलं बाभळीचं जळण चुलीच्या उभाऱ्यावर सुकायचं. मग तडतडत पेटायचं. मलाही मग जोर यायचा. घरामागं पवाराचा पारडा होता. जमेल तेवढ्या काटक्या गोळा करून आणायचो. कुचका काटा हातात घुसायचा. काही वाटत नसे. आई उद्याची काळजी कधी करत नसे.
आजचा दिवस संजागला की संपलं, उद्याचं उद्या बघू. असेल तेवढं पोरांना रांधून घालायची, स्वतः उपाशी राहायची, आम्हाला खा म्हणायची. उष्ट ठेवलेलं तिला खपत नसे, मोठ्यानं ओरडायची. ती कशाला ठेवलंय भद घोंगत? पोट भरलं. काढा काढा शेंगा खात जा सारख्या. तुला उठला पटकीचा गोळा, अरे कावा सुधारायचा तू? टपाली बापाला म्हणा, मुंगसावानी वर्षातनं एकदा तरी तोंड दाखवत जा. जळण नाही चुलीला, 100 रुपये पाठवा म्हणाव. एखादा रोजगारी सांगून जाळण तोडून घेती. तुम्ही बामणाच्या आळीला जळमल्यागत निस्ती पुस्तकं वाचा. कामं केली तर माराल तुम्ही. आईचं तोंड सदा लाऊडस्पीकर सारखं खणखणत राहायचं. गावात कोणाचं लगीन असलं, कोणाचा गुळभात असला की साऱ्या गावाला निमंत्रण असायचं. पोळ्यांचं जेवण असायचं. आळीचं लग्न असेल तर त्या आळीतल्या घरटी एका बाईला पोळ्या करायला लग्न मालकाकडून बोलावणं यायचं. भाऊबंदाचं लग्न म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं, जावं लागायचं. आई मला म्हणायची, पोळ्या लाटाय जाणार आहे लाला दादांच्या वाड्यात, दुपारच्या सुट्टीत ये, तुला पुरण देते खायला. पुरण मला आवडायचं, आजही आवडतं. दुपारची शाळा सुटली की हातातली पट्टी नाचवत मी दादांच्या वाड्यात जायचो. डाव्या अंगाला लांब लचक पत्र्याची लाईन, भलं मोठं लांबडं घर असते. बघावं तिकडं चुलीजवळ 2 बायका, एकीनं पोळा लाटायच्या, एकीनं भाजायच्या. साऱ्या घरात पुरणपोळीचा घमघमाट सुटलेला. मी आईला तेवढ्या गर्दीतही नेमका ओळखायचो. पायाखाली विस्तव येणार नाही हे बघत गर्दीतनं पुढं जायचो. वासानच भूक जागी व्हायची. मला बघून आई म्हणायची, सुटली वय जेवाय शाळा. हा, मग आला इथं बस, एवढा पुरणाचा गोळा खाऊन जा. आई बचके एवढा पुरणाचा गोळा हातावर ठेवायची, तिथंच बसून खायला लावायची. तोटर बसत तसाच गिळायचो. मग दुसरा मुटका हातात पडला की पळायचो. घरी येऊन चवीनं पुरण खायचं. वर तांब्यावर पाणी ढोसलं की भुकेचा प्रश्नच मिटायचा. केव्हा केव्हा आई एखादी पोळी पदरात दुमडून आणायची. सारा संसार तिच्या डोक्यात वारुळासारखा फुललेला असायचा. माझी धाकटी बहीण कौसा कणकीच्या लाट्यागत गुटगुटीत. आई तिची फार काळजी घ्यायची. मी 4थीत असताना कौसा जन्माला आली. बापू बेकार अवस्थेत गावात हिंडत होते. कौसाचा जन्म झाला आणि बापूंना CRP मध्ये नोकरीची ऑर्डर आली. साऱ्या घरात आनंद फुलला. मी तर गावात भेटेल त्या पोराला सांगायचो, आमच्या बापूसनी नोकरी लागली. पहिले 2-3 महिने काही पैसे आले नाहीत, पण नंतर गाडी सुराला लागली. बापू कधी 4-4 मनी ऑर्डर्स पाठवत, मग हात आखडता घेत. बसा वर्षभर बोंबलत, असंच जणू कृतीनं बोलत. आईला वाटायचं मिरगापासनं दिवाळी पावतर पैसे यावं, नंतर नाही पाठवलं तरी बिघडत नाही. मस बावळ्यात बळ आहे माझ्या, वलं वाळलं पोटात घालीन पोरं वाढवीन. पण नियमितपणा हा बापूंचा स्वभावच नव्हता. त्यांचं सगळं जगणंच वैशाखातल्या वडव्यासारखं असायचं. पैसे आले म्हणजे एका महिन्यात 3-3 वेळा मनी ऑर्डर पाठवत. लहर लागली की साऱ्या संसाराचा उन्हाळा करायचा. आई फार धीराची. माडगं करून पोरांना वाटी वाटी पाजायची, थोपटून झोपवायची. कौशाला हिरवं शेंगदाणं खावं वाटत. मग आई ओलं शेंगदाणं दाताखाली चावायची, बारीक करायची, कौशाला खाऊ घालायची. पावसानं उघडीप दिल्यावर आम्हाला म्हणायची, दोघांनी शाळेला जावा, एकानं घरी राहावा, शेरडं राखाय, हातभार लावा. मी लगेच तयार व्हायचो. मला शाळा बुडवायला फार मजा वाटायची. पण आई शाळा बुडवू देत नसे. हातात घावल त्यानं मारायची. म्हणायची, अरे शिकला तर पोटाला खाल, चांगल्या नोकऱ्या लागत्यान, नाही तर फिरावं लागल 12 पदराची झोळी करून.
गावाला काय आहे, त्यांना रोजगारी पाहिजेलच. एवढीशी चिंधुटी मिळाली जमिनीची, एकाचं पोट भरायची मारामार. ए पोरो, तुम्ही जावा शाळेला आणि दवतीची टोपणं जरा नीट लावत जा रे, साऱ्या दप्तरात शाई. असली आई. संसाराचा गाडा एकटीनं ओढायची तिला सवय लागलेली. त्या दिवशी माझे दोन्ही भाऊ शाळेला गेल्यावर मी शेळ्या सोडल्या, पाण्याला चरवी घेतली, गाठलं रान. शेरडं थेट मळवीच्या रानाकडे नेले. या रानावर आईचा जीव. वरची 2 तुकडी एक भांगलानात पिकत, तसं या रानाचं नव्हतं. बघावं तेव्हा हे रान तणानं माखलेलं असायचं. कितीही भांगला तण आहेच. त्यात आई एकटीच भांगलायची. त्या वावराला तरी काय म्हणायचं? त्याला खत आहे का माती आहे? माणसाला रोज खायला लागतंय, वावराला वर्षातनं एकदा तरी भरपूर खत माती घालावी का नाही? त्या वावराला कवा खत नसायचं. आमच्या उकिरड्यात निघाल्या तर 2 गाड्या खत निघायचं. वरची 2 तुकडी सांजागली की मळवीला कायच नसायचं. आईजवळ 3 खुरपी, 2 विळे. विळे नेहमी पेटीत नाही तर सांधाडीला ठेवायची. खुडणीला कापणीला सुरुवात झाली की काढायची. 3 खुरप्यात एक खुरपं लय देखणं, बुरली माटाचं होतं. हे खुरपं आईचं आवडतं. त्याला दोन्ही अंगानं धार होती. आई रोजगाराला गेली की सरासरा भांगलत सर्व बायकांच्या पुढं जायची. खुरपं भलतं दणकट. नाग आडवा आला तर घाव घालावा आणि बांधाव फेकावा, पुन्हा उठणार नाही. एखादं कुत्रं अंगावर आलं तर कपाळ गवसून हाणावं, कपाळात गल पडल असं खुरपं. हातात खुरपं असल्यावर आईला कशाचीच भीती नसायची. तिच्या जगण्याचं सगळं बळ त्या खुरप्यात साठवलेलं होतं. बारकी कवसा आईच्या अंगावर असायची. रानात आल्यावर आई 4 ताटांची सावली करायची, पोरगी सावलीला झोपवायची, मला ध्यान ठेवायला लावायची. माझा एक डोळा कवसाव, एक डोळा शेरडाव. शेरडं लय दामवायची. पळून पळून आतडी गाळ्यात यायची. शेंडा हाणाय स्वाकलेली 17 वेळा पिकात शिरायची. रानव्यात चारावं, खाली ओढ्या काठानं झाडपाला टिपावा, असलं काय नाही. कोकरं लय वैताग आणायची. जरा काना डोळा झाला का घुसलीच एखाद्याच्या माळ्यात. कवशाच्या हातात एक मोडका खुळखुळा असायचा, तो वाजवीत ती खेळायची. तिला रडताना कधी पाहिलं नाही. शेजारचा नारायण बापूंचा बाळू त्याच्या सिंधू नावाच्या छोट्या बहिणीला घेऊन यायचा. मग मी कवशाला तिच्या समोर बसवायचो. दोघी सारख्याच वयाच्या, छान खेळायच्या. शेतात 1-1.5 तास भांगललं की आई उठायची. खुरप्याची माती काढत कवशाजवळ जायची. पोरीला अंगावर पाजायची. मग कवशा झोपायची. मग आई धडपा अंथरून त्यावर तिला झोपवायची. नंतर कमरेला खवलेली बारीक जर्मली डबी काढायची. चिमूटभर मिसरी हातावर घ्यायची, चवीनं लावायची. शेजारचा कोणी डोबरं नाचवत आला की त्याला शिव्या घालायची. पहिली पात कोपऱ्याला भिडली की आई मला हाक मारायची, वसंता चरबी आण भरून, जेवायचं वकूट टाळला की. मी शेरडं ओढ्यात बिटाळून चरबी भरून आणायचो. रानात जेवायला लय मज्जा. चटणी, भाकरी, वांग्याचं कालवण, भाजलेल्या शेंगा, लय अप्रूप वाटायचं. आई रानात आली नाही असा दिवस नाही. कधी रोजगाराला दुसरीकडे जायची, पण एखादा रानातनं चक्कर मारायला विसरायची नाही. आई कधी मळवीला असायची, कधी पट्टीच्या वावरात असायची, नाहीतर समाधीच्या टेकाला एकटीच भांगलत बसायची. रानातलं भांगलान होईल तेवढं उरकून ती रोजगाराला जायची. पैसा साठवायची. भुईमुगाची खांती वावरात लागल्यावर आम्हाला म्हणायची, आता 2-3 दिवस शाळा बुडवा,
जाऊ शेंगाला, एखादं पोतं वाटून आलं तर वरीसभर शेंगा खान. पोतभर शेंगा काय कधी साठल्या नाहीत. येतील तेवढ्या खाऊन जायच्या. शेंगा तोडाय जायचं म्हणल्यावर आम्ही लय खुश. नानाच्या पडीत खांती असायची. मी, प्रकाश, उत्तम लवकर रानात जायचो. ढाळं उपटून डोंगरा एवढा ढीग लावायचो. आमच्या लहान जीवाला तो ढीग डोंगरच वाटायचा. साऱ्या शिवारात माणसं. बघावं तिकडं भुईमुगाची खांती चाललेली. साऱ्या शिवारालाच भुईमुगाचा वास. जिकडं बघावं तिकडं बायका, पोरं, पोरी. शेंगा तोडायचं काम काय फार कष्टाचं नसायचं. एकदा ढाळं उपटून ढीग लावला का संपलं. अंगणात बसल्यावानी ढिगाच्या कडेनं बसायचं. सारा शेंगा तोडायच्या, आपापल्या टोपल्यात साठवायच्या. टोपी भरली की पोत्यात ओताय मोकळा. शेंगाला आरा येणार नाहीत याची काळजी घ्यायची. मग मालकाची काय तक्रार नसायची. कधी 14वा, कधी 18वा वाटा पाडायचा. नाही म्हटलं तरी पायली 2 पायली शेंगा सुटायच्या. आम्ही पोरं एवढ्यावर थांबायचो नाही. खांती संपली की खुरपं घ्यायचं, शेंगा वेचाय जायचं. खूप शेंगा वर पडलेल्या असत. पाला पसरलेला मातीचा ढीग खुरप्यानं हलवला की 10-12 शेंगा सापडत. शेजेनं पात धरून शेंगा चाळायच्या. मध्ये 8-15 दिवस जाऊ दिल्यावर रान तापायचं. लय चवदार शेंगा. शेंगेनं जाळी धरली की चव वाढायची. बदामानं मान टाकावी असा गंध मनात रेंगाळत राहायचा. त्यावेळी जगण्याला एक झिंग होती. माती खालची माती जणू रक्ताची नाती जपायची. काळी आई माऊलीसारख्या खपणाऱ्या मनाशी बोलायची. वर्षाच्या 7-8 पायल्या शेंगा गोळा झाल्या की आई हरकायची. घरच्या रानात उपट्या भुईमुग असायचा. त्या घागरभर शेंगा आम्हाला पावसाळ्यात उपयोगी पडायच्या. घरात शेंगा असणं ही गरजेची गोष्ट होती. आई सारखी उपवास करायची. सोमवार गुरुवार उपवास असायचा. 15 दिवसातनं येणारा प्रदोष असायचा. चतुर्थी असायची. एकादशी असायची. त्या उपवासांना अंत नसायचा. साबुदाण्याची खिचडी रताळी विकत घ्यायला परवडत नसे. मुठभर शेंगांवर आईचा उपवास सुरू व्हायचा. आम्ही पोरं उपवास करतो म्हटलं तर रागवायची. म्हणायची, अरे पोटाला पोटभर मिळायला लागलं ना मग करा उपवास. आई मग तू कसा करते उपवास? अरे बायकाने उपवास करायचा. मग आई तू कवा देवळात का नाही जात ग? कशाला? आपण काय पाप केलंय देवाजवळ जायला? काय फुकण्या माळा घालून पंढरपूरला जातात. इकडं शेण खायचं आणि तिकडं चंद्रभागेत तोंड धुवायचं. कोणी सांगितलेत रे असले नाटकं कराय? तुला सांगते वसंता, देव काय म्हणत नाही काम सोडून माझ्याकडे ये. माणसानं आपलं काम करावं, दुसऱ्याला करू द्यावं. अरे पोरगी बघ की कशी हसतीया. कशाला देवाला जाय पाहिजे? अरे ही बारकी पोर देवाची रूपच आहे ती. खरंय. वसंत तो इळा कशाला घेतला? आई अगं गायताळात मह बसलंय, काढू का? काय नक मह उठवणं म्हणजे गाव उठवल्यागत असतंय ते. कशाला असलं पाप टाळक्याव घेतो रे? इकडे ये, पात येऊ बस बांगलायला. मग आई मला बुरली माटाचं खुरपं द्यायची. मी सरा भांगलायचो. 4-8 फूट रान गेलं की दामायचो. मला पात आणि काकरी यातला फरकच कळायचा नाही. आई 17 वेळा समजून सांगायची. श्रोते हो, हा होता प्राध्यापक व बोधे लिखित चंदन बटवा या कादंबरीचा पहिला भाग. कसा वाटला कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात उद्या दुसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.